इयत्ता 6वी सेमीच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत, इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स मॅथ्सचे. ठीक आहे, आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता पहिला प्रश्न जो आहे तो अत्यंत सोपा असा प्रश्न आहे आणि या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, राईट द करेक्ट सिम्बॉल्स इन द बॉक्स बिलो असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखादी नंबर लाईन काढतो त्यावेळेला बघा इथं शून्य असतं, इकडच्या ज्या संख्या असतात त्या काय असतात, धन असतात, 1 2 3 4, आणि या बाजूला जसं जाऊ त्या बाजूला काय होतात तर ऋण संख्या असतात. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला शून्यापासून तुम्ही इकडे जाल तसं ती संख्या मोठी होत जाते. काय होत जाते, बिगेस्ट नंबर होत जातात. आणि शून्यापासून जसं तुम्ही इकडे जाल तसं त्या संख्या या काय होत जातात तर स्मॉल होतात. म्हणजेच या नंबर लाईनचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे आणि त्यानुसारच इथे लिहायचं आहे. -10 आणि 5 दिलेला आहे आणि या दोघांच्यात कोणता सिम्बॉल येणार, तर अशा वेळेला पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर्स. पण आता दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर अशा वेळेला काय करायचं बघा, तर आताच आपण बघितलं जसं लाईन इकडे जाईल तसं काय होतात, नंबर छोटे होत जातात. याचाच अर्थ काय झाला तर -19 इकडे कुठेतरी असणार आहे, म्हणजे ते छोटे असणार आहे कशापेक्षा, तर -5 पेक्षा. बरोबर आहे, -19 इकडे येत जाणार, त्यामुळे हे नंबर छोटा होत जाणार आहे. म्हणजेच काय झालं तर -5 इज ग्रेटर दॅन -19. ठीक आहे, आता -3 आणि 0 ज्या वेळेला असेल त्यावेळेला 0 ऑलवेज ग्रेटर असणार आहे, कारण इथं असणार आहे 0 आणि इकडे जाणारी संख्या ह्या काय होतात, छोट्या छोट्या होत जातात. ओके, त्याच्यानंतर बघा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे जो नंबर मोठा असेल त्याच्याकडेच मोठं तोंड करायचं. आता पॉझिटिव्ह संख्या आणि जर शून्य असेल त्यावेळेला काय करतो आपण, तर पॉझिटिव्ह संख्येकडे मोठी संख्या येणार आहे, मोठं तोंड येणार आहे. आता -3 आणि -9 आहे, -3 इज ग्रेटर दॅन -9 असणार आहे, कारण आपण आत्ताच नंबर लाईन या ठिकाणी बघितलेली आहे. ठीक आहे, बघूया आता दुसरा प्रश्न. पण त्या अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सेकंड क्वेश्चन बघतोय जो की सॉल्व आहे. ठीक आहे, 4+7. आता 4+7 याच्या हे काय करणार आहे आपण, जशी नॉर्मली जशी बेरीज करतो तशीच बेरीज या ठिकाणी करायची आहे. म्हणजे त्याची ऍडिशन किती असणार आहे, तर 11 असणार आहे. ठीक आहे, आता जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघा, -4 + -5. अशा वेळेला काय करायचं, ज्या वेळेला मध्ये प्लस साईन असतं त्यावेळेला जर दोघांना साईन मायनस असेल तर त्या दोघांची ऍडिशन करायची. म्हणजेच काय करायचं, 5 + 4 म्हणजेच किती झाले बघा, 9 झाले. आणि दोघांना जर साईन मायनस असेल तर या ठिकाणी काय करायचंय, मायनस साईन तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे काय आहे बघा इथं, तर तिसरा प्रश्न आपण बघतो, -7 + 2 आहे. तर आता हे -7 तर तसेच राहिले आणि इथं +2 लिहिले, तर या ठिकाणी बघा प्लस मायनस मायनस होतात आणि बिगेस्ट नंबरचं साईन आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे दोघांपैकी एकाचं जरी साईन मायनस असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. दोघांची सबस्ट्रॅक्शन केली, आन्सर 5 आला. तर साईन कुठलं द्यायचं, तर बिगेस्ट नंबरला जे साईन येतं तेच आन्सरला साईन येणार आहे. ठीक आहे, जर इथं बिगेस्ट नंबरला प्लस साईन असतं तर आन्सर +5 आला असतं. ओके, जसं की आता फोर्थ वन काय दिलेलं आहे बघा, 10 प्लस इंटू -2. तर इथं आपण डायरेक्ट आता प्लस साईन असल्यामुळे 10 इंटू -2 म्हणजेच काय होतं बघा, 10 - 2 झाले. ठीक आहे, हे जरा डायरेक्ट करूया आपण, कारण ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साईन असेल आणि ब्रॅकेटच्या मध्ये आत मायनस साईन असेल तर दोघांची मल्टिप्लिकेशन केल्यामुळे इथलं साईन काय होतं, तर मायनस होतं, प्लस मायनस मायनस होतं. ठीक आहे, 10 - 2 म्हणजेच किती आले, 8 आले. पण बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह साईन शक्यतो आपण लिहित नाही. आता जो पाचवा प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा इथं, -63 प्लस इंटू -32. आता हे डायरेक्ट तुम्ही इथं प्लस साईन असल्यामुळे काय करू शकता, ऍडिशन करू शकता. ठीक आहे, पण जर तुम्हाला हे सोडवून करायचं झालं तर तुम्ही अशा पद्धतीनेही लिहू शकता, -63 -32. ठीक आहे, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. साईन कशाचं येतं, तर मायनस. इथे बघा दोन्हीकडे मायनस मायनस साईन आहे आणि इथलं साईन प्लस आहे, म्हणजे आपण या दोघांची काय करणार आहे, प्लस करणार आहे. पण साईन देताना आन्सरला मायनस साईन येणार आहे. आता ऍडिशन केली, इथं आले 5 आणि इथं आले 9, म्हणजे -95 हे त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्याच पद्धतीनं सिक्स्थ वन जो आहे त्यामध्ये बघा, -71 + 71 दिलेले. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो,
तर डायरेक्ट 71 प्लस 71 म्हणजे -71 प्लस 71 म्हणजेच काय झाले तर 0 झाले. एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह असेल सेम नंबर, तर उत्तर हे काय असणार आहे आपलं 0 असणार आहे ऑलवेज. ओके. जाऊया आता थर्ड क्वेश्चन कडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. तिसरा प्रश्न आहे आपला सॉल्व. ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न. आता याचा इथं देताना सगळे सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल दिलेले आहे, त्यात थोडासा चेंज होतो बघा. काय होतं, ज्या वेळेला मध्ये येणारं साईन हे मायनस असतं त्यावेळेला ब्रॅकेटमध्ये येणारे नंबर्स हे काय होतात तर चेंज होतात. जसं की मायनस असेल तर प्लस होतात, प्लस असेल तर मायनस होतात. म्हणजेच या ठिकाणी हा 78 तसंच राहणार. इथला मायनस आणि इथला मायनस ज्या वेळेला असो त्यावेळेला इथं प्लस साईन होतं आणि इथं काय होतं प्लस 45. आता बघा दोघांचे साईन प्लस आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. 8 प्लस 5 13 कॅरी ओव्हर झाले. 7 प्लस 4 किती होतात 11 प्लस 1 2 म्हणजे 123 हे काय असणार याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. सेकंड वन एक्झाम्पल बघा काय सांगितलेलं आहे तर -19 इंटू ब्रॅकेट -27. ओके. हा -19 तसंच राहिला, मायनस मायनस काय झाले प्लस 27 झाले. ओके. आता परत मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं ज्या वेळेला दोघांचेच आहे, इथं मायनस होता त्यामुळे इथं प्लस घेतलेला आहे. प्लस मायनस काय असतं तर मायनस असतं आणि येताना बिगेस्ट नंबरचं साईन येतं. म्हणजेच या ठिकाणी 27 मायनस आपण काय करणार आहे 19 करणार आहे. ठीक आहे. किती येणार आहेत बघा या ठिकाणी तर 8 येणार आहेत. ओके. पण आता साईन कशाचं देणार आहे तर बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे येणारा आन्सर हे काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. आता थर्ड वन काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर 148 मायनस इंटू ब्रॅकेट -37. तर या ठिकाणी काय करायला लागेल बघा परत एकदा हे 148 तसेच राहिले, हे मायनस आणि इथं मायनस असेल तर प्लस 37 झाले. आता या दोघांची ऍडिशन करायला लागेल म्हणजे इथे किती झाले बघा 15 कॅरी ओव्हर झाले, 7 झाले प्लस 8. ओके. आणि हे 1 जर तुम्हाला नसेल जमत तर या पद्धतीनं उभ्या पद्धतीनं करून उत्तर डायरेक्ट लिहू शकता. ओके. आता चौथा प्रश्न मीन्स फोर्थ क्वेश्चन बघा आता काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तर -120 -200 दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा हे -120 तर तसेच राहिले. आता या ठिकाणी हे -200 आहेत. ओके. ते तसेच राहणार आहेत. आता दोन्ही संख्यांना ज्या वेळेला मायनस मायनस साईन येतं त्यावेळेला आपण काय करतो ऍडिशन करतो. म्हणजेच काय केली बघा 0 2 आणि इथं 3 आले. पण साईन काय असणार आहे मायनसच साईन या ठिकाणी आपण देणार आहे. ओके. आता फिफ्थ वन जो क्वेश्चन आहे त्यामध्ये बघा -57 मायनस इंटू ब्रॅकेट -48 आहे. बरोबर आहे. हे -57 तसेच राहिले. मायनस मायनस प्लस 48 झाले. ओके. आता ह्या दोघांचे प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन येतं. 17 मधून 8 गेले 9 राहिले 0 म्हणजे तिथे किती आले -9 हे काय असणार आहे याचा आन्सर असणार आहे. ओके. आणि सिक्स्थ वन जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. ठीक आहे. धन्यवाद.